नमस्कार, श्रुती किचन पॉईंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे छोले भटुरे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी तेलामध्ये काळी मिरी ॲड केलेली आहे. इथे मी 4 ते 5 लवंगा ॲड केलेल्या आहेत. इथे मी आता छोटा दालचिनीचा तुकडा ॲड केलेला आहे. इथे 2 इलायची ॲड केलेली आहे. इथे 2 तेजपत्त्याची पानं ॲड केलेली आहेत. आता मी ह्याला छानसं परतून घेणार आहे. आता मी ह्यामध्ये कांदा ॲड करते. कांद्याला पण मी आता चांगलं परतून घेणार आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आता मी ह्यामध्ये मिरची ॲड केलेली आहे. आता ह्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे. त्याला पण आपण छान परतून घेणार आहे. ह्यामध्ये मी जिरा ॲड केलेला आहे त्या साईडला तेलामध्ये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्टार्टिंगच्या मसाल्यामध्येच ॲड करू शकता, बट मी आत्ता ॲड केले आहे. ते मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड करते 2 चमचे. आता इथे एकदा परत परतून घेते. ह्यामध्ये मी आता मसाले ॲड करते. हळद, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ. आता हे मसाले मी मिक्स करून घेणार आहे तेलात. ह्याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी छोले ॲड करते. हे मी बॉईल करून घेतलेले होते मिठाच्या पाण्यामध्ये. ज्यामध्ये तुम्ही चणे बॉईल करून घेतलेले आहे तेच पाणी आपल्याला ह्यामध्ये यूज करायचं आहे. ह्यामध्ये मी आता चण्याचं पाणी ॲड करते. आता मी याला मिक्स करून घेते चांगलं.
इथे आता मी कोथिंबीर ॲड करते. तुम्ही बघू शकता ह्याला उकळी चांगली आलेली आहे. हे आपलं रेडी झालेलं आहे छोले. सो हे तुम्हाला मी दाखवते एकदा हलवून. जास्त पातळ पण नाही आहे, जास्त घट्टही नाही आहे. जसं आपल्या बटोऱ्यांना पाहिजे नाही तसंच हे छोले रेडी झालेले आहेत. तर आपल्याला याला साईडला आता करायचं आहे. इथे भटुऱ्यांसाठी मी मैदा घेतलेला आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. त्यामध्ये मी बेकिंग पावडर ॲड केलेली आहे. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही ॲड करू शकता. आणि आता इथे मी दही ॲड करते. बेकिंग पावडर मी अर्धा चमचाच ह्यामध्ये यूज केलेली. इथे मी तेल ॲड केलेलं आहे. आता मी ह्याला चांगलंसं मिक्स करून घेते. आता इथे मी हळूहळू पाणी घालून त्याला मिक्स करून घेणार आहे. चांगला आता मळून घ्यायचं आहे. भटुऱ्यांचं पीठ जास्त कडक किंवा जास्त पातळ नाही मळायचं आहे. आपल्याला सॉफ्ट डो तयार करायचा आहे त्याचा. इथे मी थोडं थोडं पाणी घेऊनच हे मळून घेते. डो जर रेडी झाला असेल ना तर त्याला 10 to 15 मिनिट्स 10 ते 15 मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचंच आहे. तरच आपले जे भटुरे आहेत ते छान फुलतात तेलामध्ये. इथे माझा डो आता रेडी होत आलेला आहे. माझा डो आता रेडी झालेला आहे. ह्याला 10 ते 15 मिनटं आता मी रेस्ट करायला ठेवणार आहे. वरून 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि मी इथे एक कणकीचा गोळा घेतलेला आहे. त्याला मी पहिला गोल लाटून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ओव्हल शेपचं बनवायचं आहे. म्हणजे अंडे आकाराचं आपल्याला नॉर्मली भटुरे लाटायचे आहेत. जसं की उभट आहे, थोडंसं उभट आहे. हां, हे बघा, हे असं. तुम्हाला गोल पाहिजे तर तुम्ही गोल पण त्याला लाटू शकता. तुम्हाला जसं मीन्स तुम्हाला जसं शेप पटेल ना तसं तुम्ही करू शकता. मी सध्याला तर हा शेप रेडी करते. थोडंसं त्याला असं लांबवायचं आहे. हे बघा, असं लाटून घ्यायचं आहे. आता इथे आपलं नॉर्मली तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता मी भटुरे तेलात सोडलेलं आहे. बघू आता कसं होतं ते. इथे तुम्ही बघू शकता कसे छान फुलतात. कलर पण त्याला किती सुंदरसा आलेला आहे.
इथे तुम्ही बघू शकता किती छानसा फुललेला आहे. इथे बघा कसा टुमटुमीत आपले भटुरे रेडी झालेले आहेत. माझी आजची छोले भटुरेची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.